Hello dear students, welcome again. लास्ट सेशनमध्ये आपण काही फॅक्टर्स बघितले, दॅट इज प्रेझन्स ऑफ डिसीज 9th फॅक्टर, 10th मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस, 11th क्युम्युलेटिव्ह इफेक्ट अँड 12th वन ॲडिटिव्ह इफेक्ट. ओके, सो हे आपण 4 फॅक्टर्स डिस्कस केले, 9, 10, 11 अँड 12. चला मग आज आपल्याला राहिलेले जे लास्ट 4 फॅक्टर्स आहेत ते बघायचे आहेत. दॅट इज 13th synergism, 14th antagonism, 15th drug tolerance and the last one idiosyncrasy. हे आपल्याला डिस्कस करायचे आहे. सो अपार्ट फ्रॉम दिस आपण सिनर्जिझम अँड अँटागोनिझम हे ऑलरेडी डिस्कस केलेले इन द चॅप्टर ऑफ इन द चॅप्टर ऑफ इनकम्पॅटेबिलिटीज, पर्टिक्युलरली इन द टॉपिक ऑफ थेरापॅटिक इनकम्पॅटेबिलिटी. त्याच्यामध्ये रिझन्समध्ये आपण हे फॅक्टर्स बघितले, दॅट इज सिनर्जिझम अँड अँटागोनिझम. चला मग लेट्स स्टार्ट विथ द सिनर्जिझम. सिनर्जिझमलाच अजून ऑल्सो कॉल्ड ॲज पोटेन्शिएशन, इट ऑल्सो नोन ॲज पोटेन्शिएशन. कारण की याच्यामध्ये जे ड्रग्ज आपण कॉम्बिनेशनमध्ये ॲडमिनिस्टर घेतो तर त्याच्यामध्ये ते 2 ड्रग्ज एकमेकांचा रिस्पॉन्स काय करत असतात, इन्क्रीज करत असतात. त्याच फेनॉमिनॉनला आपण म्हणतो सिनर्जिझम. आणि हे जे कॉम्बिनेशन इफेक्ट जो आहे, हा जो कॉम्बिनेशन इफेक्ट जो आहे हा कसा आहे, हा ग्रेटर आहे दॅन द रिस्पॉन्स प्रोड्यूस बाय द इंडिव्हिज्युअल ड्रग. फॉर एक्झाम्पल, sulfamethoxazole and trimethoprim combination used as antibacterial. As I already told you, this is the best combination, this is the best antibacterial combination is available in the market so far. Okay, हे यूज केलं जातं. ओके, सो बघा, जर तुम्ही सल्फामिथॉक्सेझोल इंडिव्हिज्युअल दिला आणि ट्रायमिथोप्रिम इंडिव्हिज्युअल दिला, सिंगल ड्रग दिला, तर तो जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इतका मिळणार नाही जितका कॉम्बिनेशनचा मिळेल. आलं लक्षात? सल्फामिथॉक्सेझोल आणि ट्रायमिथोप्रिम तुम्ही इंडिव्हिज्युअल दिला तर तुम्हाला इफेक्ट मिळेल, पण नॉट अप टू दॅट लेवल जे की आपण एक्सपेक्ट करतो. बट जर तुम्ही कॉम्बिनेशन दिलं, एकाच टॅबलेट फॉर्ममध्ये जर दिलं, एकाच कॉम्बिनेशनमध्ये जर दिलं, तर दिस कॉम्बिनेशन गिव्स a greater response produced than the individual drugs. Okay, see here the word synergism is derived from Greek word that is syn means together, argon means work. हे आपण ऑलरेडी बघितलेलं पण आहे. ओके, थेरापॅटिक इनकम्पॅटेबिलिटी मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, नेक्स्ट अँटागोनिझम. अँटागोनिझम म्हणजे काय, जेव्हा 2 इनकम्पॅटेबल ड्रग्ज जे असतील, जे एकमेकांसोबत कम्पॅटेबल नसतील, किंवा 2 किंवा त्याच्यापेक्षा ड्रग्ज आपण ॲडमिनिस्टर केले सायमल्टेनियसली, तर त्याच्यामध्ये एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स काय करतो, अपोज करतो. सो अशा ड्रग्जला किंवा अशा एजंट्सला म्हणतो आपण अँटागोनिस्ट, आणि फेनॉमिनॉनला म्हणतो अँटागोनिझम. ओके, व्हेन 2 or more ड्रग्ज ॲडमिनिस्टर सायमल्टेनियसली, द इफेक्ट ऑफ one drug is reduced by another drug. Such agent called antagonist and phenomenon called antagonism. For example, effect of acetylcholine is antagonized by atropine. Okay, acetylcholine हा एक न्यूरोट्रान्समीटर आहे. जेव्हा पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते, स्टिम्युलेट झाल्यानंतर ती सिस्टीम एक न्यूरोट्रान्समीटर रिलीज करते, दॅट इज ॲसिटाइलकोलिन. आणि ह्या ॲसिटाइलकोलिनचा जो इफेक्ट आहे तो कोण अँटागोनाइज करतं, ॲट्रोपिन करतो. सो द ॲट्रोपिन इज अ अँटागोनिस्ट ऑफ ॲसिटाइलकोलिन, ॲज यू कॅन से दॅट. हा लक्षात? सो इथं टाईप्स आहेत, केमिकल अँटागोनिझम, कम्पिटिटिव्ह ऑर रिव्हर्सिबल अँटागोनिझम, नॉन कम्पिटिटिव्ह ऑर इरिव्हर्सिबल अँटागोनिझम, फिजिओलॉजिकल अँटागोनिझम आणि फंक्शनल अँटागोनिझम. बघा, हिअर आय वुड लाईक टू मेन्शन दॅट जसं आपण बघितलं की क्युम्युलेटिव्ह किंवा ॲक्युम्युलेशन इफेक्ट जसा हार्मफुल पण आहे आणि बेनिफिशियल आहे, विच इन द एक्झाम्पल ऑफ बार्बिच्युरेट, विच इज बार्बिच्युरेट शोज क्युम्युलेटिव्ह इफेक्ट बट इट इज बेनिफिशियल इन केस ऑफ इपिलेप्टिक पेशंट ऑर इन इपिलेप्सी, बट हार्मफुल इन कंडिशन ऑफ सिडेशन. सिडेशनमध्ये हार्मफुल आहे आणि इपिलेप्सीमध्ये बेनिफिशियल आहे. हा लक्षात? सो हे का ते पण मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो लाईकवाईज अँटागोनिझम ऑल्सो बेनिफिशियल अँड हार्मफुल. ओके, बेनिफिशियल पण आहे आणि हार्मफुल पण आहे. हा लक्षात? सो
बेनिफिशियल कोणत्या केसमध्ये, जेव्हा एखादं पॉयझनस सबस्टन्स आपण बॉडीमध्ये इंजेक्ट करतो, तर इंजेक्ट केल्यानंतर त्याचा इफेक्ट आपल्याला जर अपोज करायचा असेल, अँटागोनाइज करायचा असेल, नल करायचा असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करतो, त्याच्या अगेन्स्ट काम करणारा एजंट देतो, जो त्याचा रिस्पॉन्स अपोज करेल. त्याला आपण अँटागोनिस्ट पण म्हणतो आणि त्याला अजून म्हणतो आपण अँटीडॉट. ओके, अँटीडॉट पण म्हणतो. मग हे अँटीडॉट काय म्हणून ऍक्ट होतात, त्या ठिकाणी अँटागोनिस्ट म्हणून ऍक्ट होतात, ऍक्ट ॲज अ अँटागोनिस्ट फॉर पर्टिक्युलर पॉयझनस सबस्टन्स. आलं लक्षात. सो हे त्या केसमध्ये बेनिफिशियल पण आहे. आलं लक्षात. सो त्याच्यानंतर हे झालं अँटागोनिझम. ड्रग टॉलरन्स. ड्रग टॉलरन्स बघा, जसं की ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे टॉलरन्स म्हणजे काय, पुन्हा आता डिटेलमध्ये डिस्कस करूया. ड्रग टॉलरन्स म्हणजे काय बघा, एखाद्या ड्रगचा रिस्पॉन्स काय होतो, कमी होत चालतो, किंवा जेव्हा तोच ड्रग आपण एखाद्या लॉंग पिरियड करता किंवा खूप महिन्यांसाठी म्हणा किंवा वर्ष कंटिन्युअसली जर ॲडमिनिस्टर करत असो एका वर्षासाठी, तर त्याचा रिस्पॉन्स एक वेळ अशी येते की त्याचा रिस्पॉन्स काय होऊन जातो, कमी होऊन जातो. तर हा रिस्पॉन्स कमी का होतो, कारण की आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट काय करते, टॉलरन्स हे डेव्हलप करते. हा लक्षात. सो आता जर एकदा टॉलरन्स डेव्हलप झाल्यामुळं काय होतं, त्या डोसला आपल्याला इफेक्ट मिळत नाही आणि अल्टिमेटली आपल्याला काय करावं लागतं, ड्रग डोस हा इन्क्रीज करावा लागतो दॅन द नॉर्मल थेरापेटिक डोस. हा लक्षात. आणि तुम्हाला माहिती आहे, ड्रग डोस जर इन्क्रीज झाला तर टॉक्सिक इफेक्ट मिळणार. हा लक्षात. सो हे टॉलरन्स हे डेव्हलप होतात. हा लक्षात. सो ड्रग डोस किंवा ड्रग डिस्पेन्स करताना, प्रिस्क्राईब करताना ही पण काळजी घ्यायची आहे की हा ड्रग डोस टॉलरन्स, पर्टिक्युलरली ह्या ड्रगचा ॲट अ पर्टिक्युलर डोस पेशंटला काय आधी टॉलरन्स डेव्हलप झालेला आहे का नाही, हे पण फॅक्टर आपल्याला कन्सिडर करावं लागतात व्हाईल प्रिस्क्रायबिंग अ मेडिसिन. हा लक्षात. बघा डेफिनेशन बघा, द रिस्पॉन्स ऑफ सम ड्रग्स गेट डिक्रीज ड्यू टू देअर रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन फॉर अ लॉंग पिरियड, सो द हाय ड्रग डोस इज रिक्वायर्ड दॅन द नॉर्मल थेरापेटिक डोस टू प्रोड्यूस द रिस्पॉन्स कॉल्ड ड्रग टॉलरन्स. ॲज आय टोल्ड यू, बघा एखाद्या ड्रगचा जो रिस्पॉन्स आहे तो कमी होत जातो जेव्हा आपण त्याला रिपीटेडली ॲडमिनिस्टर करतो फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. त्याच्यामुळे काय करावं लागतं आपल्याला, त्या डोसला रिस्पॉन्स कमी झाला का आपण काय करतो, अल्टिमेटली ड्रग डोस काय करतो, इन्क्रीज करतो. ओके, इन्क्रीज करण्याचं रिझन काय, इंटेन्शन काय, की आपल्याला एक डिझायर थेरापॅटिक इफेक्ट आपल्याला मिळावा, रिस्पॉन्स आपल्याला मिळावा, त्याच्यासाठी आपण ड्रग डोस इन्क्रीज करतो. तर या फेनॉमिनाला म्हणतो आपण ड्रग टॉलरन्स. लक्षात. सो फॉर एक्झाम्पल, sulfonyl ureas like tolbutamide, glipizide, etc. in type 2 diabetes or beta 2 agonists like ephedrine, salbutamol, etc. in bronchial asthma shows tolerance. आता हे दोघं जे डिसीज कंडिशन आहे, डायबिटीज आणि अस्थमा, हे काही शॉर्ट टर्मचे डिसीजेस नाही. जसं की डायबिटीज जे आहे, एकदा जर डायबिटीज जर स्टार्ट झाला तर हा लवकर क्युअर होत नाही. डिपेंड अपॉन सिव्हिरिटी, इंटेन्सिटी ऑफ डिसीज. हा लक्षात. सो डायबिटीज अशी कंडिशन आहे, डायबिटीजसाठी आपल्याला लॉंग टर्म करता ट्रीटमेंट ही घ्यावी लागते. त्याप्रमाणे अस्थमासाठी पण आपल्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट ही घ्यावी लागते. आता बघा, जर फॉर एक्झाम्पल बघा जनरली होतात हे टॉलरन्स, अजून पण म्हणजे अजून सुद्धा आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होतात, आपल्याला कळत नाही. बट बघा, जर फिजिशियन बघा, हे फिजिशियन ह्या गोष्टीचं इव्हॅल्युएशन करत असतात. जर सपोज एखादा पेशंट आहे, त्याला जर काही डायबिटीजचे सिम्पटम असतील आणि त्यांनी टेस्ट केलं आणि त्याला डायबिटीज जर पॉझिटिव्ह आला, सो डायबिटीजची ट्रीटमेंट घेताना जर सपोज डॉक्टरांनी त्याला सपोज टू बी अ टॉलब्युटामाइड अ सिंगल ड्रग प्रिस्क्राईब केला आहे आणि तो टॉलब्युटामाइड त्याने एक 6 महिन्यासाठी घेतला. 6 महिन्यासाठी घेतल्यानंतर त्याला इफेक्ट मिळाला, बट आफ्टर 6 मंथ इफेक्ट त्याला मिळत नाहीये. 6 महिन्यानंतर पुन्हा त्याने जर टेस्ट केली, ब्लड शुगर लेवल जर बघितली, तर त्याच्यामध्ये त्याला जर असं फाइंड झालं फिजिशियनला की आफ्टर 6 मंथ जो पर्टिक्युलर ड्रग आहे त्याचं रिस्पॉन्स काय होत चाललंय, कमी होत चाललेलं आहे. आणि हा का कमी होतोय, बिकॉज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स. मग फिजिशियन्स काय करतात की सेम ऍक्शन असलेला किंवा दुसरे ड्रग्सवरती ते काय करतात, पेशंटला शिफ्ट करतात किंवा कॉम्बिनेशन प्रिपरेशन हे प्रेफर करतात. हा लक्षात. लाईकवाईज इन अस्थमा ऑल्सो इफेड्रिन आणि सॉल्ब्युटामॉल हे बीटा 2 अगोनिस्ट आहे, अस्थमामध्ये यूज केले जातात. तर त्या केसमध्ये सुद्धा असे डेव्हलपमेंट, जर लॉंग पिरियड पुरता आपण हे जर ड्रग यूज केले तर टॉलरन्स डेव्हलप होतो. हा लक्षात. आणि हा टॉलरन्स जर डेव्हलप झाला तर त्याच्यानंतर अल्टिमेटली आपल्याला काय करावं लागतं, ड्रग डोस हा इन्क्रीज करावा लागतो. हा लक्षात. सो ॲडिटिव्ह इफेक्टमध्ये आपण असं बघितलं की यूज ऑफ कॉम्बिनेशन रिड्युसेस द डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स. ओके, सो हिअर
एक प्रेफर असं असेल की जे टॉलरन्स डेव्हलप नाही व्हावं किंवा कमीत कमी टॉलरन्स प्रोड्यूस व्हावं, त्यासाठी कॉम्बिनेशन प्रिपरेशन हे यूज केलेले वुड बी बेटर. हा लक्षात. सो बघा, त्याच्यानंतर एक एक्झाम्पल तुम्हाला असं द्यायचं आहे की मी एक शो बघितला फार वर्ष आधी की डिस्कवरीवरती, की एक जो पर्सन आहे त्याला पॉइझनस स्नेक कलेक्ट करण्याचे एक हॅबिट असते, त्याचा तो छंद असतो. तर तो काय करतो, त्यांनी असं डिसाईड केलेलं असतं की सुरुवातीला तो एक ड्रॉप पॉइझन, कोबराचं पॉइझन त्याने काय केलं, एक ड्रॉप आपल्या टंगवरती ठेवलं आणि तो रोज एक एक ड्रॉप काय करायचा, कन्झ्युम करायचा. सुरुवातीला त्याला ते नॉझिया म्हणा, स्वेटिंग म्हणा, अनकम्फर्टेबल म्हणा, हे इफेक्ट त्याला जाणवायला लागले, वॉमिटिंग म्हणा, हे इफेक्ट त्याला जाणवायला लागले. बट त्याने हे कंटिन्यू ठेवलं. आफ्टर 6 मंथ जसं जसं त्याने कंटिन्युटी ठेवली तसं तसं त्याच्या बॉडीने काय केलं, त्याच्या अगेन्स्ट, त्या पॉइझनच्या अगेन्स्ट टॉलरन्स डेव्हलप केला. म्हणजे टॉलरन्स म्हणजे काय, बॉडी काय करते, तो डोस सहन करत चालते. आलं लक्षात. मग त्याने एक ड्रॉप त्याने असं सलग 6 महिन्यासाठी घेतलं आणि त्याला तो टॉलरन्स डेव्हलप झाला. त्याच्यानंतर ही डिसाइडेड की आता हे जे ओरली घेतोय हे आता पॅरेंटरली घ्यायचं किंवा इंजेक्शनने घ्यायचं. मग त्याने काय केलं, इंजेक्शनमध्ये तेवढं जितकं तो ओरली घेत होता तितकं त्याने इंजेक्शनमध्ये पॉइझन फिल केलं आणि डायरेक्टली काय केलं, व्हेनमध्ये इंजेक्ट केलं. आता इंजेक्ट केल्यानंतर त्याला इनिशियली स्वेटिंग जाणवली, नॉझिया फिलिंग जाणवली, थोडं चक्कर सारखं आलं आणि हे असे साईड इफेक्ट दाखवले. पण त्याच्यानंतर तो पटकन रिकवर झाला, कारण की का, आधीच त्याच्या बॉडीने काय केलं, त्या पॉइझनच्या अगेन्स्ट हे केलेलं आहे, टॉलरन्स डेव्हलप केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की ओरली त्याला काही इफेक्ट मिळत नव्हता आणि पॅरेंटली त्याला साईड इफेक्ट का जाणवायला लागले, कारण की ॲज यू नो दॅट की इंजेक्टेबल किंवा इंजेक्शन जे आहे गिव्स 100% बायो अवेलेबिलिटी. जे IV जे इंजेक्शन आहे ते काय करतात, एखादा ड्रग आपण डायरेक्टली ब्लडमध्ये दिला, इंजेक्ट केला, तर गिव्स 100% बायो अवेलेबिलिटी. त्याच्यामुळं तेवढा थोडाफार डिफरन्स हा मिळणार आहे. लास्ट वन, आयडिओसिंक्रेसी. आयडिओसिंक्रेसीलाच म्हटलं जातं ड्रग ॲलर्जी. ओके, जसं तुम्ही ऐकलं असणार की एखाद्या पेशंटला पर्टिक्युलर ड्रगची काय असते, ॲलर्जी असते. सो दॅट नोन ॲज आयडिओसिंक्रेसी. ओके, इट रेफर्स टू आयडिओसिंक्रेटिक रिॲक्शन. आयडिओसिंक्रेटिक रिॲक्शन म्हणजे काय, अनयुज्युअल ऑर ॲडवर्स रिस्पॉन्स बाय अन इंडिव्हिज्युअल टू द ड्रग which is different from its characteristics or pharmacological action is called idiosyncrasy. म्हणजे काय, सिम्पली ड्रग ॲलर्जी प्रोड्यूस होते. एखादा पर्टिक्युलर जो इंडिव्हिज्युअल पर्सन आहे तो त्या ड्रगला टॉलरेटेड नसतो, त्याच्यामुळे काय होते, त्याची बॉडी त्या ड्रगला अनयुज्युअल और ॲडवर्स रिस्पॉन्स शो करते. आलं लक्षात. फॉर एक्झाम्पल, जर सपोज आता ॲस्प्रिनची कॅटेगरी आहे ॲनर्जेसिक, पेन किलर आहे. जर आपण ॲस्प्रिन घेतो आहे लो डोसमध्ये, ओके, लो डोस ॲस्प्रिन ॲक्ट ॲज अँटीकोॲग्युलंट म्हणून पण ॲक्ट होतो आणि तो ॲनाल्जेसिक म्हणून पण आहे. जर सपोज आपण त्या पर्पजसाठी घेतो आहे, बट पर्टिक्युलर पेशंटला काय होतं, त्याच्यामुळं गॅस्ट्रिक हिमोरेज प्रोड्यूस होतात. ही पण काय झाली, एक प्रकारची ॲलर्जी झाली. सेम लो डोस ऑफ क्विनिन प्रोड्युसेस रिंगिंग इन द एअर. क्विनिन जो आहे तो अँटी मलेरियल ड्रग आहे. जर सपोज एखाद्या लहान पेडियाट्रिक पेशंटला मलेरियाची ट्रीटमेंट थोडी लॉंग टर्म चालली, तर क्विनिनचा इफेक्ट त्याच्यामध्ये नंतर त्याला तो साईड इफेक्ट प्रोड्यूस होतो, दॅट इज रिंगिंग इन द एअर. म्हणजे कानाजवळ असा आवाज येतो, रिंगिंग सारखा आवाज येतो. त्याच्यानंतर काही जे पेशंट आहेत ते पेनिसिलिनला ॲलर्जिक असतात, म्हणजे जे काही अँटीबायोटिक आहेत त्याला ॲलर्जिक असतात. आलं लक्षात. सो बिफोर गिव्हिंग पेनिसिलिन टू सच पेशंट, म्हणजे ज्या पेशंटला ॲलर्जिक रिॲक्शन दिसते पेनिसिलिनची, सो त्या पेशंटमध्ये पेनिसिलिन ॲलर्जी टेस्ट परफॉर्म करायची आहे. म्हणजे त्या पेशंटला काय करायचं आहे, आधी पेनिसिलिनची ॲलर्जी आहे का नाही ही टेस्ट करायची आहे. आलं लक्षात. अशा पेशंटची, म्हणजे जेणेकरून ते ॲलर्जिक रिॲक्शनमुळं हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स नको व्हायला. आलं लक्षात. किंवा अजून काही दुसरे साईड इफेक्ट्स प्रोड्यूस नको व्हायला, सिव्हिअर साईड इफेक्ट्स. त्याच्यासाठी हे ॲलर्जिक टेस्ट आधी परफॉर्म करणं गरजेचं आहे. आलं लक्षात. त्यामुळे बघा, अजून पण काउंटरला, मेडिकल काउंटरला काही वेळा पेशंट आलं तर त्याच्यानंतर आपण जनरली विचारतो, तुम्हाला औषध मेडिसिनची काय ॲलर्जी आहे का. का, कारण की हे असं का विचारतो की हे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्यासाठी. आलं लक्षात. सो दिस इज ऑल अबाउट आयडिओसिंक्रेसी. सो थँक्यू सो मच. स्टे होम, स्टे सेफ अँड टेक केअर. काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.